बोपय्य हरिदास्य तस्य सूतस्य काणया सदानन्दस्य कृष्णस्य कृष्णसूतपरम्परा श्यामसुन्दरानन्दस्य दासदायी निरंतरा. अशी ही उमरखेडची परंपरा. स्वामी चिन्मयानंद महाराज हे उमरखेडमध्येच होते. पण अथादी आदिनाथस्य मीन गोरक्षमेव च मुक्तापटेश्वरश्चैव चक्रपाणिरितस्मिता. अथाती आदिनाथ. मग आदिनाथ कुणाला? अथादी आदिनाथस्य. मग आदिनाथ कुठून सुरुवात झाली ही परंपरा? अथादी आदिनाथस्य. आदिनाथापासून ही परंपरा सुरुवात झाली. आदिनाथ म्हणजे शंकर. अथादी आदिनाथस्य. नंतर मीन गोरक्षमेवच. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गही प्रति गहिनी प्रसादे निवृत्त झालं. चोजविदे सार ज्ञान देवा. अशी ही आलेली परंपरा. मुक्तावेपासून चांगावटेश्वरापर्यंत ही परंपरा आली. चक्रपाणी नंतर चक्रपाणींना चांगावटेश्वराकडनं हा अनुग्रह मिळाला. चांगावटेश्वराकडून बोपय्यांना हा अनुग्रह मिळाला. बोपय्या हरिदास त्यांच्यानंतर कान्ह्या, मग हृदयानंद, मग विश्वेश्वर, मग केशवराज, मग बोपय्या हरिदास तस्य सुतस्य कान्ह्या सदानंदस्य कृष्ण, मग सदानंद, मग कृष्ण सुत परंपरा, मग श्यामसुंदर, अनंत, मग प्रल्हाद, मग नागया आणि नंतर एकनाथ. तर चांगावटेश्वरांची जी समाधी आहे ती चांगावटेश्वरांची समाधी पुणतांब्याला आहे. बाकीच्यांच्या समाधींचे ठिकाण अजून बऱ्याच जणांचे ठिकाण अजून कळालेले नाही आहे. अशी ही एकनाथ महाराजांच्यापासून पुढं परंपरा आली. एकनाथ स्मरे नित्यम. हे एकनाथ महाराजांची समाधी, एकनाथ नाना महाराज यांची संजीवन समाधी नांदेड जिल्ह्यामध्ये हादगाव नावाचं गाव आहे. आणि त्या हादगाव तालुक्यामध्ये हादगावपासून 5 किलोमीटर अंतरावरती कोथळा नावाचं गाव आहे. त्या कोथळा नावाच्या गावामध्ये एकनाथ नाना महाराज यांची संजीवन समाधी आहे. त्या एकनाथ नाना महाराजांचे शिष्य ते विठ्ठल किंकर महाराज. या विठ्ठल किंकर महाराजांची समाधी पुसद या ठिकाणी आहे. पुसद नंतर विठ्ठल किंकर महाराजांचे शिष्य आहेत. त्या विठ्ठल किंकर महाराजांचे शिष्य कोण आहेत? तर ते विठ्ठल किंकर महाराजांचे शिष्य आहेत चिन्मयानंद महाराज. अशी ही चिन्मयानंदाची परंपरा आहे. आणि चिन्मयानंद महाराज, चिन्मयानंद महाराजाची परंपरा कशी आली? तर चिन्मयानंद महाराजांना एकूण 3 शिष्य होते. चिन्मयानंद महाराजांचे पहिले शिष्य म्हणजे सहजानंद, ज्यांना आपण गोचर स्वामी म्हणतो. हे सहजानंद. दुसरे होते ब्रह्मानंद. हे ब्रह्मानंद, सहजानंद आणि ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजेच ब्रह्मानंदाला आपण जे तुकामाई म्हणतो, जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची शिष्य गुरु होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जे गुरु होते ते तुकामाई. पण त्यांचं संन्यास दीक्षा घेतल्याचं नाव होतं ब्रह्मानंद सरस्वती स्वामी. या मठाधीत चिन्मयानंद महाराज हे आहेत. यांना संन्यास घेतल्यानंतर त्यांचं जे नाव आहे, या चिन्मयानंद महाराजांचं संन्यास धारण केल्यानंतरचं नाव आहे प्रद्युम्नानंद सरस्वती. मला एक गृहस्थांनी प्रश्न विचारला होता मध्ये, की माधवानंद स्वामी यांचा संन्यास काय आहे? तर यांना सरस्वती ही उपाधी आहे. पण मठाधीश उपाधी सरस्वती ही उपाधी आहे, कारण प्रद्युम्नानंद सरस्वती ही त्यांची उपाधी आहे. म्हणून त्या गादीवर बसलेल्या सगळ्यांना उपाधी ही सरस्वतीच आहे असे. आणि त्यांचे नंतर पूर्णानंद महाराज म्हणजे सहजानंद गोचर स्वामी उर्फ सहजानंद, ब्रह्मानंद उर्फ तुकामाई आणि पूर्णानंद. तर सहजानंदांचे ब्रह्मानंद जे महाराज आहेत, तुकामाई आहे, या तुकामाईंचे 2 शिष्य. पहिले शिष्य आहेत उपेंद्र स्वामी. या उपेंद्र स्वामींबद्दल माहिती नाही आहेत कोणाला जास्त. हे उपेंद्र स्वामी हे एक शिष्य आहे. आणि नंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, नंतर रामानंद महाराज, नंतर प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर. प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकरांचे 2 शिष्य, एक कस्तुरे शास्त्री, वामन शास्त्री व रामदास आचार्य. इथपर्यंत ही
ब्रह्मचैतन्याची ब्रह्मानंद म्हणजे तुकामाईंची परंपरा आहे. नंतर गोचर स्वामींची जी परंपरा आहे त्या गोचर स्वामींचे 2 शिष्य परंपरा आहेत. एक शंकरानंद स्वामी म्हणून आहेत, त्यांचा मठ आहे केसापुरी, माजलगावजवळ केसापुरी नावाचं छोटं गाव आहे. तर केसापुरीच्या ठिकाणी हे शंकरानंद स्वामी महाराजांचं मठ आहे. सहजानंद जे आहे त्या सहजानंदाची अशी परंपरा आहे. सहजानंदानंतर सच्चिदानंद गादीवर बसवलं त्यांनी गुरु. सहजानंदानंतर शिवारामानंद नित्यानंद महाराज रामानंद महाराजांतर वासुदेवानंद महाराजांतर पुरुषोत्तमानंद महाराजांतर वामनानंद आणि आता सध्या पीठाधीश असलेले महाराज आहेत माधवानंद महाराज. अशी ही गोचर स्वामींची मुख्य धाराशिला आहे. असे गोचर स्वामींची धाराशिला असल्यामुळे हे गोचर स्वामींचं ही परंपरा आपण ही पाहत आहोत. सच्चिदानंद महाराजांनी सांगितलेली ही परंपरा आज ही परंपरा आपण पाहत आहोत. सच्चिदानंद महाराजांच्या या परंपरेमध्ये आपण ही उमरखेडची परंपरा पाहत आहोत. या उमरखेडच्या परंपरेमध्ये आपला आराधित वास आहे. आता या सहजानंद महाराजांची आणखीन एक परंपरा आहे आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज न्हावा. या रंगनाथ महाराजांचीही 2 परंपरा सांगितलेल्या आहेत. या रंगनाथ महाराजांनी बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद, ज्यांची मेहकर येथे समाधी आहे, त्यांचे गोपाळ महाराज पितळे जे आपल्याला सर्वश्रुत आहेत, हे बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद ही यांची शिष्य परंपरा आहे. आणि रंगनाथ महाराज न्हावा यांची आनंदी आत्मानंदांची बाळाभाऊ महाराज पितळे हे एक शिष्य आहेत आणि आनंदी माई आदिशक्ती ह्या शिष्य आहेत. आणि सदानंद महाराज खंडोबादेव धार कल्याण हे एक शिष्य आहेत. आणि नित्यानंद महाराजांचे जे आपण विष्णुदास आदराने वारा घाली पदराने आपण जे म्हणतो ते विष्णुदास कोणाचे जर शिष्य असतील तर ते आहेत नित्यानंद महाराजांचे शिष्य. जे विष्णुदासांचे जेवढे काही पद आहेत आपल्याला त्यांची शिष्य परंपरा आहे. विष्णुदास महाराज जे आहेत की माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची पसावली विष्णुदास आदराने वारा घाली पदराने, हे विष्णुदासाचे जेवढे काही पद आहेत हे विष्णुदास नित्यानंद महाराज यांचे शिष्य आहेत. अशी ही परंपरा उमरखेड संस्थांची आहे. आणि याच्यामध्येच उमरखेड संस्थांमध्ये जे काही चिन्मयानंदानंतर जे होऊन गेले ब्रह्मानंद, या ब्रह्मानंदाचे शिष्य असलेले तुकामाई, या ब्रह्मानंदाचे शिष्य ब्रह्मचैतन्य, तुकामाईचे शिष्य ब्रह्मचैतन्य यांच्या गुरुपरंपरा कशी आहे हे आज आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये बऱ्याच परंपरा वाढलेल्या आहेत. याचा जर आपण या याच्याबद्दल बोलायला गेलो तर याच्यामध्ये वारकरी परंपरा आहे. आणि ही परंपरा ब्रह्मा विष्णू महेश ही याला दत्तात्रेय परंपरा यासाठी म्हणतात, कारण पूर्णानंद महाराजांनी आणि सहजानंद महाराजांनी विठ्ठल परंपरा वाढवायची सांगितली. ब्रह्मचैतन्यांनी सुद्धा दत्त येळेगावची परंपरा पांडुरंगाची आहे. इथं शुद्ध वारी असते आणि पंढरपूरची वारी पण शुद्ध आहे आणि नाथांची वारी पण शुद्ध आहे. 3 ठिकाणच्या ज्या वाऱ्या आहेत ह्या शुद्धच्या आहेत. सहजानंदानी जी आपली सहजानंदापासून जी आली ती महादेवाची परंपरा आली, म्हणजे मुख्य शिव परंपरा आधाजी आदिनाथापासून. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांना जी ब्रह्मानंदांनी म्हणजे तुकामाईंनी दिलेली परंपरा आहे ती राम नामाची परंपरा आहे. म्हणजे राम, शिव आणि इकडं पांडुरंग, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या 3ही परंपरा पाहायला मिळणारं जे काही संस्थान किंवा जे काही शिष्य किंवा जे काही परंपरा असेल अशी ज्येष्ठ श्रेष्ठ परंपरा ती आहे तुकामाईची परंपरा. आणि या तुकामाईची परंपरा आज आपण पाहत आहोत. या तुकामाईचे वंशवृक्षवेल आज आपण पाहिला. ही परंपरा खूप मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये होणारे सर्वच पुरुषांबद्दल आपण रोज थोडं बोलू. कारण मला असं वाटतं की या काळामध्ये संतांचं चरित्र, संतांची परंपरा, संतांचे असणारे ठिकाण
प्रत्येकाला माहीत व्हावेत. या येळेगावच्या ठिकाणी येळेगावच्या ठिकाणी ब्रह्मीभूत परमहंस तुका ब्रह्मानंद सरस्वती स्वामी म्हणजे तुकामाई यांची समाधीस्थान आहे. त्या ठिकाणीच त्यांचं सुंदर असं समाधीस्थान आहे, सुंदर असं मोठा मठ आहे महाराजांचा. आणि त्यांचेच गुरु जे आहेत चिन्मयानंद यांचा मठ हा उमरखेड या ठिकाणी आहे. चिन्मयानंदाचे जे गुरु आहेत विठ्ठल किंकर महाराज यांचं समाधीस्थान पुसद हे आहे. आणि विठ्ठल किंकर महाराजांचे जे गुरु आहेत एकनाथ नाना महाराज यांचं जे समाधीस्थान आहे ते कोथळा आहे. हे तिन्ही हे अत्याधिक ब्रह्मचैतन्य महाराजांची शिष्य परंपरा आहे, त्यांच्यासाठी हे गुरुघर आहे. आणि त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना मला या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून द्यावी अशी वाटली. अशी आपण ही ब्रह्मचैतन्याची गुरुपरंपरा आज आपण पाहिली. चिन्मयानंदाबद्दल उद्याच्या भागामध्ये आपण चिन्मयानंदाबद्दल पाहू आणि तिथपासून चिन्मयानंदाच्या नंतर आपण ब्रह्मचैतन्य महाराजांच्याबद्दल ब्रह्मानंद महाराज उर्फ तुकामाई माऊली तुकामाईबद्दल आपण पाहू. आणि तुकामाईचा आणि ब्रह्मचैतन्यामधील झालेला गुरुशिष्यातील साम्यवाद काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि ब्रह्मानंद तुकामाई यांच्या आयुष्यात घडलेल्या दृष्टांत, यांच्या आयुष्यात घडलेल्या पांडुरंगाचं त्यांच्यावर झालेली कृपा कशी होती याच्याबद्दल आपण जाणून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊ. पण आज आपण इथेच थांबू. जाताना एकच तुकामाईंनी केलेल्या एकच तुकामाईच्या चरणी मागतो. वाघुरात शुभ्रमुषक शशास्वान पाहिला, रोहितास काळवीट कोल्हा समोर मरकट बांधिला, महाद्वारी पिंजऱ्यात शुक पक्षी बोलला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधूला. चिन्मयानंद महाराज की जय, तुकाराम महाराज की जय.